श्री स्वामी समर्थ. मी शीतल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या बऱ्याच दिवसांमध्ये कंटिन्युअस व्हिडिओ येत नव्हते कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि तब्येतीपेक्षा माझा आवाज खूप जास्त खराब झाला होता. आणि ज्यावेळी मी व्हॉइस ओव्हर करत होते किंवा इवन व्हिडिओजसुद्धा शूट करत होते तर फारच विचित्र आवाज येत होता. त्यामुळे मग म्हटलं थोडे दिवस आता ब्रेक घेऊया. त्यामुळे मधल्या काळात फारसे शॉर्ट्सही आले नाहीत आणि व्हिडिओज तर नाहीच आले ऑलमोस्ट. फक्त एक व्हिडिओ आला ते पण मामांच्या यात्रेचा, त्यातही आवाज खूप खराब होता. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ जो मी जस्ट काल पोस्ट केला आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचा विशेष उद्देश म्हणजे धोंडा महिना सुरू आहे, अधिक मास सुरू आहे आणि लग्नानंतर हा माझा दुसरा अधिक महिना आहे. आमच्या लग्नानंतर साधारण 2 वर्षांनी पहिला अधिक महिना झाला होता आणि आता जवळपास 5 वर्ष झालेत आमच्या लग्नाला आणि आता पुन्हा एकदा अधिक महिना आहे. प्लस उद्या बाळाचं बारसंही आहे. सो त्यानिमित्ताने हे सुद्धा येणार आहेत सातारला. सो मग मम्मी म्हटली ते पण येत आहेत तर मग आत्ताच आपण करून घेऊयात अधिक मास. सो आज आमचं अधिक मासाचं जेवण आहे किंवा जे अधिक मासाला वाण दिलं जातं जावायला वगैरे, सो तोही कार्यक्रम आज आहे. आणि मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं की अधिक मासासाठी आमच्या सासूनी बोलवलं, चिकन आणलं, मटण आणलं. तर आमच्या इकडे तरी अधिक मासाला चिकन मटण आणत नाहीत. हा एक पवित्र सोहळा मानला जातो. आपण जावयाची विष्णू नारायण समजून त्यांची पूजा करतो. श्री विष्णू आणि लक्ष्मी यांचं रूप समजून जावई आणि लेकीची पूजा केली जाते. तर आमच्या इकडे तरी या ह्याच्यामध्ये पुरणाचे धोंडे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा मग पुरी आणि आमरसाचा स्वयंपाक केला जातो. तर आता हे कुठं पद्धत आहे, कशी आहे चिकन आणि मटण खायची मला माहीत नाही, पण आमच्याकडं तरी अधिक मासाला कधीही नॉनव्हेज नसतं. तर म्हणूनच मग आज संध्याकाळचा बेत आहे ते पुरी आणि आमरसाचा. तर ते सगळं तर तुम्हाला दाखवेनच, पण बाहेर अर्चूचा इतका दंगा चालला होता त्यामुळे मग मी बाहेर आले. ॲक्च्युली झालं असं होतं की संध्याकाळी आमरसपुरीचा बेत होता त्यामुळे मम्मी आणि भाऊ दोघं पण ताजे फ्रेश आंबे आणायला गेले होते. स्टँडच्या इथे सकाळी खूप छान आंबे मिळतात. तर दोघंही म्हटले की आम्ही आंबे घेऊन येतो आणि ह्याने त्या दोघांना जाताना बघितलेलं त्यामुळे इतका रडून गोंधळ घातला होता की मलाही त्यांच्यासोबत जायचं आहे. आणि भाऊंना त्याला घेऊन गाडीवर थोडंसं अनइझी होतं त्यामुळे ते नेत नाहीत शक्यतो त्याला गाडीवर. सो मग त्याचं मन रमवण्यासाठी त्याला अशी माती खेळायला दिली होती. पण त्याचं म्हणणं असं होतं की तू पण ये माझ्यासोबत माती खेळायला. आणि इतका त्याने गोंधळ घातला होता पण त्याला शांत करण्यासाठी मी दिली माती खेळायला. म्हटलं जाऊ दे चल, ॲटलिस्ट त्यानिमित्ताने तरी थोडासा शांत बसेल. आणि तेवढ्यातच मम्मी आणि भाऊ पण आले होते. कोण आलं बघ? जिशान दादा खेळतोय बघ. दिसतोय की मग मला बघितला रे बाळा, बघितला रे. तू नको, तू इकडे ये. पायाला काय काळं लागले, पायाला काळं लागले, नाकाला काळं, पायाला चल. आणि एवढा लग्नाचा नंतर आंबा, बाय 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 आंबे आणले मम्मानं. काय आणलं रे अर्चू? आंबे आणले मम्मीनं, भाऊनी अर्चूला. मम्माला पण द्यायचं रे. तर इकडे सगळे आंबे आणलेले आहेत आणि मोस्टली केशर हापूस आहे आणि काही गावठी आंबे पण आणलेत जे चोकून खायला खूप छान वाटतात. बघ हे रसाला ठेव संध्याकाळच्याला. आणि आता खायला हे रायवळी आंबे आणि आंबे बघितले की लगेच अर्चूची सुरुवात झालेली. मला पण एकदा कापून, तर मी ऑलरेडी एक अर्धा तास अगोदरच भिजत घातला होता आंबा. सो मग त्याला पण एक आंबा खायला दिला. छान आहे का आंबा? हो. हे लाडूच भाऊला करायचे होते. 4 बघा बेसनाचा लाडू काय आहे.
6 7 8 9 उन्हात गेलो आपण आणि संध्याकाळी इकडे नाही, अर्चूचे येत पप्पा पण आले होते. नाही येत नाही येत तसं नाही करत. नो अरे 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 पडेल कोण आलंय आज अर्चूला भेटायला? कोण आलंय? अर्चूला पुण्याला नेता येईल उद्या हां, पप्पा पुण्याला न्यायला आले होय अर्चूला? होय अर्चू, मग तू जाणार आहे पुण्याला आता? पुण्याला जाणार पप्पांसोबत? हां का? कुठं राहणार तू? भाऊच्या घरी पुण्याला जा. त्यानंतर इकडे वरच्या हॉलमध्ये अशा प्रकारे छानशी छोटीशी रांगोळी काढली होती आणि जे काही ॲज अ वान म्हणून आणलं होतं की आमच्या दोघांचे पोशाख, त्यानंतर समया पितळेच्या आणि बाकी सगळं सामान, बांगड्या वगैरे असं काय काय घेतलं होतं तिने, चांदीचं निरंजन वगैरे, आंबे, तर ते सगळं मग तिथं मांडलं होतं. आणि यावेळी अनारसे केले नव्हते. गेल्या वर्षी तिने 33 अनारसे केले होते लास्ट टाईम ज्यावेळी आमचा अधिक मास झाला होता तेव्हा. पण यंदा म्हटलं नको, कारण एकतर उन्हाळा इतका पडला आहे आणि अनारसे तसे थोडेसे तेलकट होतात, त्यामुळं म्हटलं नको अनारसे. त्यामुळे मग तिने म्हैसूर पाक आणला होता आणि बत्तासे पण कोणी खात नाही, सो मग म्हैसूर पाक आणला होता. त्यानंतर मग आमच्या दोघांची अशी छान एंट्री झाली आणि मग मम्मी आणि भाऊंनी आम्हा दोघांचं अशा प्रकारे औक्षण केलं आणि अधिक मासाचं वाण दिलं. हो हो. घे नाव. चातकाला लागते पावसाची आस, राहुल रावांचं नाव घेते, चालू आहे अधिक मास. गोड. त्यानंतर आम्ही मम्मी आणि भाऊ यांचे छान आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर वेळ होती ती आईची ओटी भरण्याची, अर्थात मम्मीची ओटी भरण्याची. तर तिच्यासाठी मी तिच्या पसंतीची आम्ही दोघींनी आदल्या दिवशी जाऊन साडी घेऊन आलो होतो. तिच्याकडे बऱ्यापैकी काठापदराच्या साड्या आहेत, तर ती म्हटली की ह्यावेळी मला थोडी डिझायनर साडी हवी आहे. सो आम्ही ही छानशी बेबी पिंक, खरं तर बेबी पिंक पण कलर नाही आहे, हा पीच कलर आहे. सो ही पीच कलरची थोडीशी डिझायनर साडी घेऊन आलो होतो.
तिचं असं म्हणणं होतं की मला रेग्युलर यूज कशीही करता येईल, सॉफ्ट अँड सिम्पल असावी. तर खूप छान साडी मिळाली होती खरं तर. कलर वगैरे खूप सुंदर आहे साडीचा. सो मग साडी आणि ओटी असं हे करून मग तिची ओटी भरली. असं म्हणतात की एरवी आईची कधी ओटी भरत नाहीत, पण अधिक मासामध्ये आईची ओटी ही आवर्जून भरावी. सो मग आईची अशी छानशी ओटी भरून घेतली. आणि मगाशीसुद्धा आम्ही मम्मी आणि भाऊंचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर ओटी भरून झाल्यानंतरसुद्धा मी मम्मीच्या पाया पडले. तर आम्हाला असं पाया पडताना बघून आरचूसुद्धा सगळ्यांच्या ओळीने पाया पडायला लागला होता, भाऊंच्या, मम्मीच्या, ह्यांच्या, माझ्या. आणि प्रॉपर आशीर्वाद दिल्याशिवाय तो कोणाचे पायही सोडत नव्हता. सुखी ठेव, बुद्धी दे, मोठा कर. मम्मीच्या पड. आता मम्मीच्या दे का आशीर्वाद. सुखी राहा, मोठा हो, यशस्वी हो. बुद्धी आणि दे. पप्पांनी प्रॉपर आशीर्वाद दिले नाही म्हणून आम्ही रुसूनही बसलो. बस. आणि आत्ता आमचा अधिक मासाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता आपण काय करणार आहे अर्चू? जेवण जेवण. काय काय आहे जेवायला? जेवायला काय काय आहे? बघूया आता. काय काय आहे? बघूया आता. चला चला बघूया काय काय आहे. चला 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 बघायला. जेवायला म्हणा सगळे. तर आता ताटं वाढायची चालली आहेत. आमची ताटं वाढून झाली. आणि चला तुम्हाला दाखवते काय काय आहे ताटांमध्ये. हे थांब, तुला पण द्यायचं पाणी. इकडे आहे पुरी, इथे आहे गवारीची भाजी, आहे वरण भात, गुलाबजाम, आमरस, तळण, बटाट्याची भाजी आणि भजी. काय काय आहे अर्चू? काय काय आहे जेवायला? आमरस पुरी, गुलाबजाम, पुरी. भजी. हे काय? गवारी. आणि हे काय? एकदम कसं आहे? एक नंबर. झालंय का चांगलं सगळं? छान झालं ना? भजी भजी कशी झाले? छान छान झाले ना? मस्त झालं जेवण. शीतल भातवाड की त्यांनी लगेच बघ ती सामान तिथे ठेवणार समोरच्या दुकानात आणि येणार परत. तू नको येऊ आता. आणि जेवण झाल्यावर हे घरी जायला निघाले. तर ते गाडीवर निघालेत हे बघून आर्चू पण लगेच पाठीमागे धावत सुटला की मला पण यायचं आहे. पण जसं त्याला कळलं की मम्मा जात नाही आहे की लगेच शांत झाला. आणि मग छान पप्पांना बाय बाय केलं आणि मग आम्ही घरात आलो. तर असा आजचा छानसा आमचा दिवस साजरा झाला. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. तर अधिक महिन्याचा तर कार्यक्रम आज खूप छान पार पडला. आणि खरं तर आज थोडासा हेक्टिक दिवस होता. बऱ्यापैकी थोडी धावाधाव झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी आता माझी साडी दाखवते जी मम्मीने माझ्यासाठी घेतली. आणि अधिक मासासाठी मम्मीनं मला जी पैठणी घेतली आहे ती मी दाखवते. ती आहे ही सुंदरशी मोरपंखी कलरची कलांजली पैठणी. खूप ट्रेंडिंग, खूप व्हायरल आहे ही. ऑलमोस्ट गेल्या 1 ते 2 वर्ष खूप ट्रेंडिंगमध्ये चालली आहे ही पैठणी. आणि माझ्याकडे पैठणीचे ऑलमोस्ट सगळे प्रकार आहेत. कलांजली म्हणजे ॲक्च्युली हा काठांवर त्याला नाव असतं. सो ह्या काटाच्याही माझ्याकडे वेगळ्या पैठण्याचा आहेत, पण सेल्फमध्ये माझ्याकडे नव्हती. म्हणजे माझ्याकडे कॉन्ट्रास्ट आहे की काठ वेगळ्या रंगाचा आणि आतली पैठणी वेगळ्या रंगाची. अशा आय गेस 2 किंवा 3 आहेत माझ्याकडे कलांजली पैठणी, पण सेल्फमध्ये माझ्याकडे एकही नव्हती. सो मला अशी सेल्फमध्ये घ्यायची होती. आणि मला हवा तो हा मोरपंखी कलर मिळाला आहे मला. खरं तर मला हा कलर बऱ्यापैकी आवडतो. मी जेव्हा जेव्हा दुकानात जाते माझ्याकडे निळ्या कलरमध्ये
अगदी स्काय ब्ल्यूपासून ते रॉयल ब्ल्यूपर्यंत सगळ्या शेड आहेत, सगळ्या. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये पण बघितल्या असतील की माझ्या मोस्ट ऑफ दी साडीज ह्या ब्ल्यू शेडमध्येच असतात जनरली. पण आता मी इथून पुढे शक्यतो थोडंसं अवॉइड करेन हा कलर घेणं, कारण माझ्याकडं साड्यांमध्ये तरी ऑलमोस्ट 50% हे माझं वॉर्डरोब फक्त ह्याच रंगाने किंवा याच्याच वेगवेगळ्या शेडनी भरलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे शक्यतो मी निळी साडी नाही घेणार आहे, कारण माझ्याकडे खूप झालेत या साड्या. पण ठीक आहे, आता काय करणार, आवडतो मला हा कलर. पण माझा प्रयत्न असेल की नेक्स्ट टाईम मी हा कलर आता अवॉइड करेन, नको आहे मला आता हा कलर. आणि त्यानंतर हा त्याचा सुंदरसा आरीवर्कचा ब्लाऊज. सो हे असं छानसं मोराचं आरीवर्क आहे बाह्यांवर सुद्धा अशा प्रकारे. आणि याला मी असे मस्त लटकन लावले आहेत मॅचिंग, आणि खाली इथे लेस लावली आहे, जी समोसा लेस असते आपली ती लेस लावलेली आहे. आणि मला आधी वाटलं होतं की मी इथं आरीवर्क काहीतरी करावं, पण नंतर असं वाटलं की जर मी इथं आरीवर्क केलं तर मग हे थोडं हायलाईट होणार नाही, आणि मला हे वर्क जास्त हायलाईट करायचं होतं कारण हे फार सुंदर आहे वर्क. म्हणून मग मी खाली फारसं काही केलं नाही, फक्त एक लेस लावली त्याला मॅच होईल अशी, आणि खाली माझे आवडते लटकन लावलेत. मला जनरली सगळ्याच ब्लाऊजला अशी लटकन खूप आवडतात. सो दॅट्स इट. आणि हा आहे त्याचा सुंदरसा गळा. तर गळ्यावर पण असा मस्त मोर आहे. पण आता झालं काय होतं की याचा जर गळा मी त्यांनी जसा दिला आहे, जसं इथून सुरू होतो आहे गळा तुम्ही बघू शकता, त्या मापात जर घेतला असता तर हा गळा फार रुंद झाला असता, जे की मला नाही आवडत फारसे रुंद आणि खूप डीप नेकचे गळे. मला कम्फर्टेबल आणि मला माझं जे माप आहे त्या मापातच गळे जनरली आवडतात. सो मी त्याच्यापेक्षा जास्त शक्यतो मोठे शिवत नाही गळे. त्यामुळे मग मी माझं जे माप होतं तेच टाकलं. फक्त मी थोडंसं ॲडजस्टमेंट करताना अशी केली की मला ही लेस लावायची होती तर ती व्यवस्थित बसेल त्या वर्कपासून. अशा प्रकारे मी गळा थोडासा व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतला, आणि फायनली हा असा सुंदरसा गळा झालेला आहे तयार. आणि याला थोडेसे हे लटकन मी असे वेगळे लावलेले आहेत. खरं तर मी लटकनमध्ये हा प्रकार पहिल्यांदा केला आहे. मला माहीत नाही हे कसे दिसणार आहेत कसे नाही. आता याचा रिझल्ट तर मला उद्याच कळेल जेव्हा मी ही साडी नेसेन. पण मला तरी आवडलेत हे, म्हणजे छान वाटत आहेत थोडेसे वेगळे असे. आणि झालं असं होतं की मला पाठीला याचा काठ लावायचा नव्हता, कारण एक तर तुम्ही बघू शकता हाईट म्हणजे मोरच इथपर्यंत येतो आहे, हा मोर इथपर्यंत येतो आहे. तर याच्या खाली तो काठ लावून उपयोगही नव्हता. आणि लावायचं असता तरी मग मला तो कट करून लावावा लागला असता, जे मला नको होतं, कारण मला जनरली नाही आवडत जी काय बॉर्डर आहे ती कट करून वगैरे लावायला. हां, त्याला वेगळा शेप दिला तर ठीक आहे, पण इथे शेप देण्याचा स्कोपच नव्हता मला, कारण हा मोर इथपर्यंत येत होता. त्यामुळे इथून मी काहीच करू शकत नव्हते. त्यामुळे म्हटलं मग पाठीमागे नकोच लावायला काठ त्याचे. सो त्याचे काठ खूप शिल्लक होते, आणि आपण एवढे पैसे देऊन साड्या घेतो, सगळे हे जर आणि काठांवरच पैसे असतात. सो मला ते वेस्ट नव्हते करायचे, म्हणून मी त्याचे असे वेगळे थोडेसे लटकन ट्राय केलेत, जे पाठीमागून असे स्क्वेअर शेपमध्ये आहेत आणि समोरून हे असे लाईक थोडासा समोसा शेप वगैरे असं म्हणू शकतो आपण. स्क्वेअरमध्येच पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचे प्रयत्न केलेत. तर आता याचा लुक कसा येईल ते उद्याच कळेल. आणि उद्याच्या बारशासाठी हा आहे बाळासाठीचा ड्रेस. खूप क्यूटसा फ्रॉक आहे, आणि हे काहीतरी असं वर्क आहे त्याच्यावरती. इथं सुद्धा काय म्हणतात त्याला स्प्रिंग टाईप असं वर्क आहे. त्याचा बेल्ट फार सुंदर आहे, मला बेल्ट खूप आवडला याचा. सो असा छोटूसा सुंदरसा फ्रॉक आहे. सो हा फ्रॉकही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, कारण हाच फ्रॉक आम्ही तिला घालणार आहोत बारशाच्या वेळीसुद्धा. तिच्या आईची साडीसुद्धा वाईन कलरची आहे, सो त्यालाच मॅच होणारा हा ड्रेस आहे. खरं तर पॅटर्न खूप सारे होते ज्यावेळी मी ड्रेस घ्यायला गेले, पण प्रॉब्लेम हा होता की 3 ते 6 महिन्याच्या बाळासाठी एकतर हा कलर मिळणं थोडंसं मुश्किलच होतं. वेगवेगळे कलर होते, रामा कलर होता किंवा बॉटल ग्रीन होता, पण मला हाच हवा होता. त्यामुळे मला अगदी 1-2 पॅटर्न्स बघायला मिळत होते प्रत्येक शॉपमध्ये. त्यामुळे जवळपास खणाळीतली मी सगळी लहान मुलांची दुकानं पालथी घातली, तेव्हा फायनली मला हा ड्रेस आवडला. याच्या आधी पण एका ठिकाणी बघितला, तोही खरं तर मला आवडला होता, पण त्यांचं इथं वर्क खूप जास्ती होतं
आणि मला असं वाटलं की मे बी बाळाला ते इथं गालाला वगैरे टोचू शकतं, त्यामुळे मग मी तो कॅन्सल केला ड्रेस आणि मग फायनली हा फायनल केला. कारण हा खूप सॉफ्ट आहे, याचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे, पण त्यातूनही मला माहीत नाही हा तिला मे बी टोचेल नाही टोचेल, कारण यालासुद्धा थोडंसं घेर येण्यासाठी आतून कॅन असतं जे मुलांना थोडंसं टोचू शकतं. पण तिच्या आईची इच्छा होती की तिला असाच थोडा फॅन्सी ड्रेस हवा आहे. मला आधी वाटलं होतं की खणामध्ये घ्यावा, कारण खणाचे ड्रेस खूप सॉफ्ट असतात, पण तिचं म्हणजे तिच्या आईचं म्हणणं होतं की तिला थोडा फॅन्सी हवा आहे. सो म्हटलं ठीक आहे चला, बारशासाठी तिला हवा आहे तसं तर मग तसंच घेऊया. म्हणून मग मी हा ड्रेस घेतला आहे आणि हा की तसं सॉफ्ट आहे, फक्त जर ते कॅनकॅन नाही तिला टोचलं त्याच्या आतमध्येही खरं तर कॉटनचं अस्तर आहे, सो जनरली नाही टोचणार असं वाटतं आहे तरी बघूयात आता. आणि त्याच्या आतमध्ये जरी कॉटनचा एखादा सिम्पल ड्रेस घातला तरीसुद्धा ते वर्क होऊन जाईल की नाही टोचणार. तर मग भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.